राज्याच्या राजकारणात आणि शेतीच्या बांधावर सध्या एकाच वेळी दोन वेगळीच वादळे घोंघावत आहेत. एकीकडे सत्तेच्या सारीपाटावर आरोप आणि प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत, तर दुसरीकडे बळीराजा आकाशाकडे डोळे लावून पावसाची आणि सरकारच्या मदतीची चातकासारखी वाट पाहत आहे. आज आपण अशा काही अत्यंत महत्त्वपूर्ण घडामोडींचा सविस्तर आढावा घेणार आहोत, ज्याचा थेट संबंध सर्वसामान्यांच्या आणि विशेषतः शेतकऱ्यांच्या जगण्याशी आहे. नमो शेतकरी योजनेच्या हप्त्यापासून ते लाडक्या बहिणींच्या खात्यातून अचानक गायब झालेल्या पैशांपर्यंत आणि मनोज जरांगे पाटील यांच्या अंतिम इशाऱ्यापासून ते पीक विम्याच्या रखडलेल्या निधीपर्यंत प्रत्येक मुद्द्यामागे दडलेले राजकारण आणि वास्तव आपण सविस्तर समजून घेणार आहोत. राज्यातील तमाम शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत दिलासादायक बातमी सध्या राजकीय वर्तुळातून आणि प्रशासकीय पातळीवरून समोर येत आहे. नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या आगामी हप्त्याला मंजुरी देण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. कृषी आयुक्तालयाने या संदर्भातील आवश्यक त्या सर्व निधीचा प्रस्ताव राज्य सरकारकडे तातडीने पाठवला असून यामुळे लवकरच राज्यातील लाखो पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यांवर नमो शेतकरी योजनेचे पैसे जमा होण्याचा मार्ग आता पूर्णपणे मोकळा झाला आहे. विरोधी पक्षांकडून वारंवार सरकारवर शेतकरी विरोधी असल्याचा आरोप केला जात होता. त्यालाच उत्तर म्हणून सरकारने हा निर्णय घाईघाईने घेतल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. याचबरोबर कर्जमाफीच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांसाठी आणखी एक अत्यंत महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. कर्जमाफी योजनेसाठी राज्य सरकारकडून आणखी 4,000 कोटी रुपयांचा अतिरिक्त निधी मंजूर करण्यात आल्याचा दावा केला जात आहे. हा निधी आता थेट शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यांवर वितरित करण्यासाठी उपलब्ध करून देण्यात आला असून टप्प्याटप्प्याने ही रक्कम जमा होण्यास सुरुवात झाली आहे. यामुळे जे शेतकरी अनेक महिन्यापासून कर्जमाफीच्या लाभाची आतुरतेने वाट पाहत होते, त्यांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. एकीकडे थकीत कर्जदारांना हा दिलासा दिला जात असताना दुसरीकडे जे शेतकरी अतिशय प्रामाणिकपणे आणि नियमितपणे आपल्या पीक कर्जाची परतफेड करतात, त्यांच्यामध्ये मात्र प्रचंड नाराजी आणि असंतोष खदखदत असल्याचे पाहायला मिळत आहे. नियमित कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना देखील प्रोत्साहन म्हणून 2 लाख रुपयांपर्यंतचे अनुदान देण्यात यावे अशी जोरदार मागणी किसान सभेने लावून धरली आहे. या मागणीसाठी किसान सभेने थेट राज्य सरकारला येत्या 30 ऑगस्टपर्यंतचा अल्टिमेटम दिला आहे. जर सरकारने 30 ऑगस्टपर्यंत यावर कोणताही ठोस आणि सकारात्मक निर्णय घेतला नाही, तर राज्यभर उग्र आंदोलन उभारले जाण्याची शक्यता शेतकरी नेत्यांकडून वर्तवली जात आहे. विरोधकांनी देखील या मुद्द्यावरून सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न सुरू केला असून प्रामाणिक शेतकऱ्यांवर सरकार जाणीवपूर्वक अन्याय करत असल्याचा घणाघाती आरोप केला जात आहे. सध्या संपूर्ण देशासह महाराष्ट्रात पावसाने मोठी दडी मारल्याचे विदारक चित्र आहे. दीर्घकाळापासून पावसाचा मोठा खंड पडल्यामुळे मराठवाडा, विदर्भ आणि उर्वरित महाराष्ट्रातील सोयाबीन, कापूस आणि इतर सर्वच खरीप पिके पूर्णपणे कोमेजून गेली आहेत. शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे. अशा अत्यंत गंभीर परिस्थितीत केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी एक मोठा दावा केल्याचे समोर आले आहे. एल निनोचा खरीप पिकांवर कोणताही मोठा आणि गंभीर परिणाम झालेला नाही, असे वक्तव्य त्यांनी केल्याची जोरदार चर्चा सुरू आहे. या दाव्यावरून आता राज्यातील राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. राज्यातील विरोधी पक्षांनी आणि विविध शेतकरी संघटनांनी या वक्तव्याचा तीव्र शब्दांत निषेध करत केंद्रातील मंत्री वातानुकूलित केबिनमध्ये बसून राज्याच्या दुष्काळी परिस्थितीचा आणि शेतकऱ्यांच्या बांधावरील वास्तवाचा अंदाज कसा लावू शकतात, असा थेट सवाल उपस्थित केला आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार सप्टेंबर महिन्यात देखील एल निनोचा प्रभाव जाणवणार असून पावसाची ओढ राहण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे, ज्यामुळे शेतकऱ्यांची चिंता अधिकच वाढली आहे. पावसाअभावी पिके करपत असताना अद्याप देखील लाखो शेतकऱ्यांच्या खात्यावर पीक विम्याचा 1 रुपया सुद्धा जमा झालेला नाही, हे एक अत्यंत कटू सत्य आहे. याच प्रश्नावर दाद मागण्यासाठी राजेंद्र आमटे आणि विशाल जाधव यांसारख्या सामाजिक कार्यकर्त्यांनी उपोषण सुरू केले असून त्यांच्या या लढ्याला शेतकरी हक्क मोर्चाने आपला जाहीर पाठिंबा दर्शवला आहे. विमा कंपन्या मनमानी करत असून सरकारचे त्यांच्यावर कोणतेही नियंत्रण राहिले नसल्याची टीका उघडपणे होऊ लागली आहे. या ज्वलंत प्रश्नावर धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी थेट लोकसभेमध्ये पीक विम्याच्या भरपाईसाठी जोरदार आवाज उठवला. पात्र शेतकऱ्यांना तातडीने नुकसान भरपाई मिळालीच पाहिजे, अशी आक्रमक मागणी त्यांनी संसदेत केली. याचाच परिणाम म्हणून लवकरच धाराशिव आणि परिसरातील जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांच्या खात्यावर पीक विम्याची रक्कम जमा होण्याची शक्यता सूत्रांकडून वर्तवली जात आहे. राज्याच्या राजकारणात सध्या सर्वाधिक चर्चेत आणि केंद्रस्थानी असलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत एक अत्यंत धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार अर्जांच्या कठोर छाननी प्रक्रियेनंतर तब्बल 92,10,000 महिलांना या योजनेमधून बेदखल करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. सुरुवातीला या योजनेसाठी 2,48,00,000 लाभार्थ्यांची नोंदणी झाली होती, मात्र आता ती संख्या अचानक घटून 1,65,00,000 आली आहे. याचाच अर्थ लाखो लाडक्या बहिणींचा हप्ता आता बंद होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
या निर्णयावरून विरोधकांनी सरकारवर जोरदार आणि सडकून टीका केली आहे. निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून सरकारने आधी मोठा गाजावाजा करत महिलांकडून अर्ज भरून घेतले आणि आता जाचक अटींचे कारण पुढे करत लाखो महिलांच्या तोंडाला पाने पुसली आहेत, असा गंभीर आरोप विरोधी पक्षाच्या नेत्यांनी केला आहे. दुसरीकडे सत्ताधाऱ्यांनी या आरोपांचे जोरदार खंडन करताना म्हटले आहे की अपात्रतेमुळे दरमहा तब्बल 2,000 कोटी रुपये म्हणजेच वर्षाला 12,000 कोटी रुपयांची मोठी बचत झाली असून हा पैसा खऱ्या आणि गरजू लाभार्थ्यांपर्यंतच पोहोचेल. बोगस लाभार्थ्यांना चाप लावण्यासाठी प्रशासनाने आता अत्यंत कठोर पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. पीएम किसान सन्मान निधी योजना आणि नमो शेतकरी योजनेच्या संदर्भात ई-केवायसी करणे आता पूर्णपणे बंधनकारक करण्यात आले आहे. जे शेतकरी आपली ई-केवायसी पूर्ण करणार नाहीत त्यांना यापुढील कोणताही लाभ मिळणार नाही, असे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे ज्या शेतकरी बांधवांनी अद्यापही आपली ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण केलेली नसेल त्यांनी ती त्वरित करून घ्यावी, असे आवाहन सरकारच्या माध्यमातून वारंवार केले जात आहे. या प्रक्रियेत अनेक वयोवृद्ध शेतकऱ्यांना अंगठ्याचे ठसे मशीनवर न उमटण्याच्या मोठ्या समस्येचा सामना करावा लागत होता. यावर तोडगा काढत आता अशा वयस्करांसाठी नव्या कार्यपद्धतीनुसार पडताळणी होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. हिंगोली जिल्ह्यात 43,525 शेतकरी कर्जमाफीसाठी पात्र ठरले असून त्यापैकी 33,926 लाभार्थ्यांचे ई-केवायसी पूर्ण झाले आहे. लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीसाठी देखील जिल्हा बँकेस 112 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला असून तिथेही आधार प्रमाणीकरणाचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. राज्याचे राजकीय आणि सामाजिक वातावरण पुन्हा एकदा मराठा आरक्षणाच्या प्रश्नावरून तापण्याची दाट चिन्हे दिसत आहेत. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला 28 तारखेपर्यंतचा अंतिम आणि कडक अल्टिमेटम दिला आहे. मराठ्यांना 58 लाख कुणबी प्रमाणपत्रे मिळाल्याशिवाय आम्ही कोणत्याही परिस्थितीत माघार घेणार नाही आणि हे आमचे शेवटचे आंदोलन असेल, अशी अत्यंत आक्रमक भूमिका जरांगे पाटील यांनी स्पष्ट केली आहे. त्यांच्या या थेट इशाऱ्यामुळे सरकारच्या गोटात मोठी खळबळ उडाली असून विरोधक या परिस्थितीचा पुरेपूर फायदा घेत सरकारवर मराठा समाजाची फसवणूक केल्याचा आरोप करत आहेत. सरकार आता या 28 तारखेच्या डेडलाईनला कसे सामोरे जाते याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिले आहे. राज्याच्या सत्ता संघर्षाचे पडसाद पुन्हा एकदा सर्वोच्च न्यायालयात तीव्रतेने उमटताना दिसत आहेत. एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेलेले आमदार हे मूळतः अपात्रच आहेत, असा जोरदार युक्तिवाद ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी सर्वोच्च न्यायालयामध्ये केल्याची माहिती समोर आली आहे. याचबरोबर उद्धव ठाकरे गटाने देखील शिंदे गटावर सर्वोच्च न्यायालयात घणाघाती हल्लाबोल केला आहे. आम्हाला आमचे धनुष्यबाण हे पक्षचिन्ह परत द्या, नाहीतर ते गोठवून टाका, पण घटनात्मक पाप करणाऱ्यांना असे बक्षीस देऊ नका, असा संतप्त दावा ठाकरे गटाकडून करण्यात आला आहे. शिंदे गटाने पक्षचिन्हाचा केलेला वापर हा पूर्णपणे बेकायदेशीर असल्याचा आरोप त्यांनी केला असून या कायदेशीर लढाईमुळे आगामी विधानसभा निवडणुकांवर मोठा परिणाम होण्याची शक्यता राजकीय विश्लेषकांकडून वर्तवली जात आहे. प्रशासकीय वर्तुळात आपल्या शिस्तीसाठी आणि धडक कारवाईसाठी ओळखले जाणारे संधी अधिकारी तुकाराम मुंढे यांनी आता आपला मोर्चा भेसळयुक्त पदार्थ आणि दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींकडे वळवला आहे. सुगंधित सुपारी आणि पान मसाल्याच्या जाहिरातींबाबत त्यांनी थेट बॉलिवूडच्या बड्या सेलिब्रिटींना कडक इशारा दिल्याचे वृत्त आहे. जनतेच्या आरोग्याशी खेळणाऱ्या अशा जाहिरातींमध्ये काम करणाऱ्या कोणत्याही सेलिब्रिटीवर थेट कारवाई होऊ शकते. कोणीही असो त्यांची गय केली जाणार नाही, असा सज्जड दम मुंढे यांनी दिल्याची चर्चा आहे. यासोबतच भेसळयुक्त खाद्यपदार्थ विकल्यास तब्बल 7 वर्षांची शिक्षा आणि 10 लाख रुपयांचा दंड आकारला जाईल, असा कारवायांचा धडाकाच त्यांनी अन्न व औषध प्रशासन विभागाच्या माध्यमातून सुरू केला आहे. शेतकऱ्यांसाठी विजेचा प्रश्न कायमच कळीचा राहिला आहे. याच पार्श्वभूमीवर परभणी जिल्ह्यातील तब्बल 99,000 शेतकऱ्यांचे तब्बल 622 कोटी रुपयांचे कृषी पंपाचे वीज बिल माफ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. एका कृषी पंपामागे सरासरी 62,000 रुपयांची माफी मिळाल्याने शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लवकरच राज्यातील सर्व शेतकऱ्यांना दिवसा मोफत वीज उपलब्ध करून दिली जाईल आणि शेतकऱ्यांकडे कोणतीही थकबाकी नसल्याचे प्रमाणपत्र देखील दिले जाईल, अशी घोषणा केली आहे. मात्र विरोधकांनी यावर पलटवार करत हे केवळ निवडणुकीचे गाजर आहे, प्रत्यक्ष वीज पुरवठ्याची पायाभूत सुविधा सरकारकडे आहे का, असा खडा सवाल विचारला आहे. दुसरीकडे सरकारी शाळांच्या दुर्दशेवरून राज्यात मोठा संताप व्यक्त केला जात आहे. जर शाळांची परिस्थिती सुधारली नाही तर गावागावांमध्ये जंतर मंतरच्या धर्तीवर तीव्र आंदोलने उभारली जातील, असा इशारा सामाजिक कार्यकर्ते अभिजित दीपके यांनी दिला आहे. दरम्यान शालेय विद्यार्थ्यांसाठी राज्य सरकारने एक सकारात्मक निर्णय घेत 1ली ते 8वीच्या विद्यार्थ्यांना मोफत दप्तर वाटप करण्यासाठी 174 कोटी रुपयांच्या प्रस्तावाला प्रशासकीय मान्यता दिली आहे. पावसाने दडी मारल्यामुळे पिके वाचवण्यासाठी शेतकरी आता तुषार आणि ठिबक सिंचनाचा मोठा आधार घेत आहेत.
यातच अनुसूचित जाती, जमाती आणि सर्व प्रवर्गातील महिला शेतकऱ्यांना स्वतःच्या खिशातून अनुदानाची रक्कम न भरताच ठिबक आणि तुषार संच उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. वेळेची आणि पाण्याची बचत करण्यासाठी ड्रोनद्वारे फवारणीकडे शेतकऱ्यांचा कल वाढत आहे. बाजरी आणि मका पेरणाऱ्या शेतकऱ्यांना हेक्टरी 2,500 रुपयांपर्यंत अनुदान देण्याचा महत्त्वाचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. दुग्ध व्यवसायातून रोजगाराच्या नवीन संधी निर्माण व्हाव्यात यासाठी मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजनेअंतर्गत अनुदानावर गायी आणि म्हशी उपलब्ध करून दिल्या जात आहेत. परंतु दुसरीकडे बाजारपेठेत शेतकऱ्यांची मोठी लूट सुरू असल्याचे चित्र आहे. सध्या साखरेने उच्चांक गाठलेला असतानाही साखर व्यापारी तुपाशी आणि ऊस उत्पादक शेतकरी मात्र उपाशी अशी विदारक परिस्थिती आहे. बाजारात मिळणाऱ्या तणनाशकांचे दर मोठ्या प्रमाणावर वाढले आहेत. मात्र फवारणी करूनही त्याचा रिझल्ट शून्य येत असल्याने शेतकऱ्यांच्या खिशाला मोठा फटका बसत आहे. धान उत्पादक शेतकरी देखील शासनाच्या बोनसच्या प्रतीक्षेत असून शासनाची आश्वासने हवेतच विरल्याने या शेतकऱ्यांमध्ये संतापाची मोठी लाट उसळली आहे. इतर महत्त्वपूर्ण घडामोडींवर नजर टाकल्यास अहिल्यानगर जिल्ह्यातील सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य आणि कर्मचाऱ्यांच्या जुलै ते सप्टेंबर महिन्यापर्यंतच्या मानधन आणि वेतनासाठी तब्बल 230,78 लाख रुपयांची रक्कम मंजूर करण्यात आली आहे. जलयुक्त शिवार योजनेमध्ये ज्या गावांमध्ये सध्या पाण्याचे टँकर सुरू आहेत अशा गावांना जलसंधारणाची कामे करण्यासाठी प्राधान्य देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. कृषी विभागाकडून राज्यात विस्तारासाठी 11,587 शेतकरी मित्र नेमण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच दिल्लीतील जंतर मंतर प्रकरणी आंदोलकांवर बळाचा वापर केल्याच्या आरोपावरून 5 सदस्यीय समिती नेमून या प्रकरणाची सखोल चौकशी होणार असल्याची माहिती समोर आली आहे. एकंदरीत परिस्थिती जर बघायला गेली तर राजकीय आरोप प्रत्यारोप आणि नैसर्गिक संकटे या दुहेरी कोंडीत सापडलेला सामान्य माणूस आणि बळीराजा आजही आपल्या अस्तित्वाची लढाई लढत आहे. येणारा काळच ठरवेल की यातील किती आश्वासने सत्यात उतरतात आणि किती हवेतच विरून जातात. एक लागल मान